खूप त्रास होतो हातातून आणि तो तिथून बसतो. म्हणजे पोटात नव्हतं ना तर खूप त्रास व्हायचा मला. पण ते शिकवून बोलायचं की माझा मुलगा आहे. खूप त्रास होत होता यावेळी. ते मुलं आहे. मुलगा कुठे? मुलगा नाही. त्याला काय म्हणाले? नाही. आणायचं ना त्यांनी. तिथे वाटतं तिथे लागतं. किती वर्षाचं आहे? 9 वर्षाचं. सातव्या महिन्यात फिरायला गेलेली का कुठे? मला थोडं आठवतं नाही. येतच नाही. बरोबर असं तर फिरत नाही असं. तुझ्या आजूबाजूला कुठे असं रस्त्याच्याच बाजूला खूप सारा कचरा पडलेला असतो. हो. हं? त्याच्या मागे थोडस वाहतं पाणी आहे. हो. मग नाही का बोलते तू? तुला पण माहिती आहे. हो. त्या गाडीत फुटायच्या घरात आपलं खूप नाव असतं. बरोबर का नाही? डोळे बंद कर, पाठ बसेल डोळे बंद कर. कुलदेवी कोण आहे तुझी? बाकी म्हणाली. हे माते, तू असताना हे कसं झालं? दाखव लवकर, हे कसं झालं तू असताना? कसं झालंय तू असताना? मित्रांना घेऊन चालली. मित्रांना घेऊन चालली. मग मग कसं झालंय सर्व? बोल लवकर बोल. त्रास होतोय ना. त्रास होतोय. बोल लवकर. बोल लवकर, कोण आहे बोल. त्रास होतोय ना. बोल लवकर, कोण आहे? लवकर बोल. लवकर बोल, बोल लवकर. बोल लवकर, कोणाला घेऊन आली? लवकर बोल. लवकर बोल बोल. बोल लवकर की छडी उचलू. बोल लवकर. बोल, कोणाला घेऊन आली? उचलू छडी. बोल, पटपट बोल. वाचते. खेच लवकर, खेच चल. खेच लवकर, खेच. खेच लवकर, खेच. कोण आहे खेच? घे, खेचून घेऊन ये. घेऊन ये खेचून लवकर. घेऊन ये खेचून. घेऊन ये खेचून लवकर, घेऊन ये. हो. पकड लवकर. पकड.
बोल ना, बोल तुझं ना, बोल. बोल लवकर, बोल, बोल, बोल. 30 मिनिट. ये पुढे, पुढे लवकर, पुढे. मागते खेचून घेऊन ये लवकर. घेऊन ये खेचून. कोण आहे खेचून घेऊन ये. घेऊन ये, घेऊन. घेऊन पण कर बाबू. घाबरू नको, तुला काय होणार. घेऊन ये लवकर. लवकर घेऊन ये, खेचून घेऊन ये. कोण आहे. हात पुढे कर, पुढे कर लवकर. बरोबर. घरात कोण कोण असतं. सासू सासरे मुलगा नवरा. मुलगा फक्त तुलाच आहे. हो. घरात पटत नाही. सगळं त्या वाद आपसात सगळं कोण कोणाशी प्रेमाने नाही. गरोदर असताना घरात भांडणं झालेली. हम्म. तुला अपशब्द कोणी बोललेली. त्यात पण वाटत नाही. म्हणजे मुलाला घेऊन की व्यवस्थित राहणार नाही, मी होऊ देणार नाही असं. स्वप्न पाडायची तशी जेव्हा गर्भ होते ते स्वप्न खूप पाडायचे. अशी बाई किंवा माणसं स्वप्न पण बोलायचं की हे मन तुझं आहे माझं आहे. मी त्याने सांगितलेलं सासूसासऱ्यांना. तर ते म्हणले की कदाचित तुझं घरचं काम असेल आणि मुलांना पण भीती स्वप्न पडतात. एकत्र जेवण म्हणतो घरात. बघून गरोदर असताना तुला चाललं गेलं. शारीरिक त्रास होतो का तुला. दूध आहे पण बंद झालेलं आणि या मुलाच्या आधी पण 2 मुलं गेली होती आणि मी पण होत नव्हतं पण खूप सगळं लॉस करून हा झालाय. आता हा झाला तो पण तो त्रास आहे. मुलं तुम्ही तब्येत ठीक आहे. झोपेसाठी बघतो कोणते. हो का. तरी मान पण दाबल्यासारखं वाटतं, केस ओढल्यासारखं वाटतं. झोपेत तुझा शारीरिक संबंध होतो. नाही तसं नाही. सकाळी 3:30-4 वाजता असं वाटतं की शरीरातलं पाणी गेलं म्हणून. तसं काय वाटत पण जाग खूप येते मला. असं वाटतं का हात फिरवताय कोण शरीरावर. केसावर मानेवर असं वाटतं केस कोणतं ओढल्यासारखं वाटतं. मान दाबल्यासारखं जाणवतं. तसं नाही. तसं नाही. म्हणजे शारीरिक संबंध असेल तर. नाही तसं नाही वाटत. लघवीच्या जागेवर दुखापत होते. नाही तसं काहीच नाही. तुझ्या वरच्या आतले कपडे हरवलेत का कधी. आता हा सफेद रंगाचे कपडे हरवलेत तुझे. वरचे आतले कपडे.
त्याच्या इथे पट्ट्यावर एक फुल होतं. काय सांगत नाही. बघू मुलाला पण घेऊन ये आणि तुझ्या नवऱ्याला पण घेऊन ये. ते विश्वास ठेवत नाही, ते तुम्हाला थेट बोलतात. तुला काय करायचं असेल ते कर, मला सांगू नको. खूप वर्षापासून त्रास काढतो मी, पण आता मुलावर तो जग व्यक्त होऊन मिळाले. तुम्ही त्याच्यावर गेल्यावर बरोबर विश्वास ठेवेल. त्याच्यावर गेल्यावर काय, त्याच्यावर पण आहे. तो तुझ्याबरोबर शारीरिक संबंध व्यवस्थित ठेवू नाही शकत. नाही काय बोलते बरोबर ना. हो. तुला जसं पाहिजे तसं तो संबंध ठेवू नाही शकत आहे. खूप प्रयत्न करतो पण होत नाही. बाबू बघ, तिघांनी आलं पाहिजे तर व्यवस्थित होईल. जर नाही आला तर जबरदस्ती करू नको. त्याला असं वाटतं की तुला काय करायचं ते दोघांचं करून घे, आणि नंतर जर त्याचा त्रास जास्त त्याला झाला त्याला मी जिम्मेदार आहे. मग तू हे नाही बोलायचं की आमच्या दोघांचं झालं आणि मग त्यांना का होते. मला मुलांची खूप काळजी वाटते, पण ह्याच्यात 2 मुलं गेली. ह्याचे बाबू, तुझा वंश वाढवायला द्यायचं नाही. हे तुझ्या कुळाची पुण्याई आहे. समजला. ची पुण्याई आहे म्हणून तुझा वंश वाढलाय. ते वाढवायला द्यायचं नव्हतं आणि प्रयत्न पूर्ण होते. स्वामींचा पाठ केलेला. अशी वाचत असते मी, जाते अजून अशी. पूजा पाठ तशी करते मी व्यवस्थित, असं नाही माहिती ना. बाबू, स्वामी समर्थांनी वाचवलंय तुला. त्यांचे पाठ करायचीस ना तू, हं. म्हणून वाचवलं तुझ्या तुळाला त्याने. माफ आहे. बाबू पहिला मुलाला घेऊन ये, बरं. मग दोघांना एकत्र बघते. मग तुझं तर संकट हाय, संकट पाठवून झालं, पण मुलाला पण घेऊन ये, मग आपण बघू. मग